आपण आता आहोत किल्ले सिंधुदुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या राजधानीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आपण आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं एकमेव मंदिर आहे. महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज त्यांनी 1695 मध्ये आपल्या वडिलांची आठवण म्हणून मूर्तीची स्थापना केली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिरात आपण आहोत. श्री राजराजेश्वर मंदिर, किल्ले सिंधुदुर्ग या किल्ल्यावर आपण आता आहोत. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्या मूर्तीचं दर्शन आपण आज जाऊन घेणार आहोत. महाराजांना नमन करणार आहोत. श्री शिवराजेश्वर मंदिर या ठिकाणी एक शिलालेख आहे. हिरोजी इंदुलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आरमारासाठी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा त्यांच्या भारतातील एकमेव असल्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव आणि ऐतिहासिक असे श्री राजराजेश्वर मंदिर आहे. 1695 मध्ये राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधले आणि या मंदिरात शिवरायांची दाढी नसलेली मूर्ती असून यात महाराजांच्या पदस्पर्श आणि तळहाताच्या निशाणाही कोरलेल्या आहेत. आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांची या मंदिरात दररोज पूजा केली जाते. शिवराजेश्वर मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधलेले आहे. या मंदिरात महाराजांची मूर्ती जी सिंहासनारूढ आहे, त्यांच्या डोक्यावर पागोटे आहे, मात्र दाढी नाहीये, जी आग्रा सुटकेच्या काळाचे प्रतीक मानले जाते. हे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मध्यभागी असून येथे दररोज पूजा केली जाते आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण या मंदिरात आहे. आणि आजही मंदिरात दररोज या ठिकाणी महाराजांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि महाराजांची पूजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं एकमेव मंदिर आहे. महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज त्यांनी 1695 मध्ये आपल्या वडिलांची आठवण म्हणून मूर्तीची स्थापना केली आहे. प्राणप्रतिष्ठा केलेली, ध्यानस्थ बसलेली अशी महाराजांची मूर्ती आहे. त्याला रोज पूजा अभिषेक झाला का असा मुखवटा, पोशाख, जिरेटोप लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा होते, नवबत होते. दर सोमवारी महाराजांची पालखी निघते. ही भवानी मातेने दिलेली जगदंबा तलवार जी इंग्रज आपल्या बरोबर घेऊन गेले, लंडनच्या म्युझियम मध्ये येते आता, त्याची ही प्रतिकृती कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पूजेसाठी म्हणून बनवून दिली आहे. आणि महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांच्या भेटीला गेलेले बिजापूरला जिजाबाईंसोबत, तेव्हा त्यांना स्वराज्याचं माझं स्वप्न आहे ते तू पुरं करायचं म्हणून शहाजी राजांनी त्यांना एक तलवार भेट दिलेली. 3.5 फूट लांब, 3.25 किलो वजनाची तुळजा फिरंग नावाची तलवार आहे. पूर्ण स्वराज्यात महाराजांनी ती वापरलेली आहे. पूर्ण स्वराज्य स्थापन करून आपल्या वडिलांचं स्वप्न पुरं केलंय. त्याचा जी तलवार इथे असते त्याचा फोटो आता बाहेर ठेवलेला आहे. आणि महाराजांच्या हाताचे पायाचे ठसे मेन गेटला वरती तटावरती चुन्यामध्ये उमटवलेले आहेत. हिरोजी इंदुलकर ज्याने हा किल्ला बांधला त्यांनी स्वतःचं मानधन काही घेतलं नव्हतं. त्याच्या बदल्यात महाराजांकडून हाताचा पायाचा ठसा घेतलेला. आणि 16 उत्सव आहेत ते सगळे साजरे होतात. रामनवमी सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि भारतातलं पहिलं मंदिर आहे ना, मंदिर आहे पुऱ्या जगातलं एकमेव मंदिर. म्हणजे सुरुवातीला जे काही मंदिर झालं ते किल्ले सिंधुदुर्गवर झालं महाराजांचं. एकमेव मंदिर आहे, अजून कुठे पण नाही. आता काय. धन्यवाद दादा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ह्या तलवारीचा फोटो कुठे सांगितला दादा? ही जगदंबा तलवार ना सांगितलं. नाही, बाहेर आहे ती तुळजा फिरंग नावाची तलवार. फिरणं कुठल्या साईडला आहे? ती फोटो ठेवलाय बघा बाहेर मध्ये, ती तलवार आहे फोटो मध्ये. हो. दादांकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा इतिहास ऐकून घेतला. दादांनी आपल्याला यथायोग्य माहिती सांगितली. दादा, आपलं नाव काय? देवेंद्र भरत पाडावे. देवेंद्र दादांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराविषयीचा इतिहास आणि पूर्ण माहिती आपल्याला सांगितली आहे. आपण आता आहोत किल्ले सिंधुदुर्गावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या राजधानीचा किल्ला याला म्हटलं जातं. जसा रायगड हा जमिनीवरचा राजांचा राजधानीचा किल्ला होता, तसा हा आरमार किंवा समुद्रातली राजधानी म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याला ओळखलं जातं. जंजिरा किल्ला स्वराज्यात आणता आला नाही म्हणून राजांनी हा सिंधुदुर्ग किल्ला बांधून घेतला. धन्यवाद.
मित्रांनो, आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.